तुम्ही बघत आहात जनमत मराठी। कष्टाने केली आयुष्याची सुरुवात, सर्वांवर फिरवला मायेचा हात। वाटत नव्हते कोणाला हे असे घडून येईल, चालता बोलता देव तुम्हाला असे दुरून येईल। सर्वांना दाखवला माणुसकीचा ठेवा, सतत आठवण येते वाटतो आम्हास देवाचा हेवा। अंबड येथील प्रसिद्ध व्यापारी तसेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर व कार्यरत असलेले कैलासवासी हरिभाऊ काशीनाथ फडोळ यांचे आज सकाळी अंबड येथे चौथे पुण्यस्मरण देवकीनंदन गोशाळा फडोळ मळा DGP नगर येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात हरिभक्तपरायण श्रवण महाराज जगताप विसापूर यांच्या मधुर वाणीमध्ये सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हरिकीर्तनाचा गोड कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी परिसरातील तसेच जिल्ह्यातील नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार पुण्यस्मरणानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होता। कैलासवासी हरिभाऊ फडोळ यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1949 साली झाला। यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनकाळात अंबड गावासाठी मोठे योगदान दिले असल्याचे दिसून येते। यामध्ये प्रामुख्याने त्यांनी अंबड गावात देवकीनंदन गोशाळा काढत गोमातेचा सांभाळ केला। तसेच आपल्या कुटुंबासाठी त्यांनी व्यापार हे क्षेत्र निवडून त्यामध्ये खडी क्रेशर सारखा व्यवसाय निवडून यातून कुटुंबाची तसेच गोरगरीब जनतेसाठी व त्यांच्या लग्नासाठी मदत केल्याचे देखील दिसून येते। कैलासवासी हरिभाऊ फडोळ हे स्वभावाने जरी शांत असले तरी मात्र त्यांना समाजकारणाची मोठी ओढ होती व त्यातून त्यांनी समाजहिताचे कार्य केल्याचे देखील दिसून येते। अशाच थोर व्यक्तीचे आज कुटुंबाने चौथेच पुण्यस्मरण करून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली। त्यांच्या पश्चात कुटुंबात त्यांची पत्नी, 2 मुले व 2 मुली असा परिवार, 2 भाऊ व 1 बहीण तसेच 1 चुलत भाऊ असे मोठे कुटुंब आहे। आलोय आपण हरिदादांच्या या पुण्यस्मरणात सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या हात वरी करूया मस्तपैकी छान। आपल्याला गोड संतांच्या नामाचा जप करायचा आहे। निवृत्ती ज्ञानदेव सपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार निवृत्ती ज्ञानदेव सपन मुक्ताबाई। इथं लेकीची जबाबदारी, इथं मुलाची जबाबदारी। ऐका रे, तुकोबराची भाषा किती गोड आहे। वाढवे महत्व वडिलांची, शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट। वाढवे महत्व वडिलांची। आपण मायबापाच्या नावाची उंची वाढवण्याकरता आलो, इज्जत घालवण्याकरता नाही। अरे भाग्यवान असतील आमचे हरिबाबा। आज 4थं पुण्यस्मरण चालू या परिवारानं। एकदा टाळी वाजवा या लेकरांकरता, या परिवाराकरता। हा, त्यांची इच्छा आहे। ऐका, गरिबीतला बाप काय असतो आधी तुकोबरांच्या भाषेतला बाप सांगतो। मी तुम्हाला दृष्टांत देऊन बाप सांगतो। हे बघा, गोरख महाराज मृदंग वाजवायला, मी मगाशी बोलून गेलो ना, मृदंग शिकून आले म्हणून का लोक लगेच भजनात वाजू देतात। पण ज्या काळामध्ये गोरख महाराज भजन वाजवायला लागले, कोणीतरी गावाला जावं, पंचक्रोशीला म्हणावं, तात्या माझं पोरगं का नाही गोडले मृदंग वाजवतो, वाजू देता का? तो हातपास समोर बाबा आमच्या जीवनात नाचतो। आज तर गोरख महाराजांवरती कोणी पैसे उधळले, पण ही सगळी पुण्य त्यांच्या जीवनातली, एका आईची एका बापाची। हा, मी कीर्तन संपलं का घरी जाता असतो, कुठं थांबत नाही। बीडला जाऊ, बरोबर नांदेडला जाऊ, मी घरीच येतो। 4 वाजून 5 येतो मनोहर बाप। घरी आला, स्नान झालं, देवाची पूजा झाली, साधना झाली, पांडुरंगासारख्या बापाचं दर्शन घेतलं तर मग प्रवासाला लागणार। एखाद्या दिवशी अडचणीचा प्रवास असेल तर वडील सांगतात, सदाभाऊ मला, ए भाऊ अरे तू थांबून घे। त्यांच्या वचनानुसार थांबतो, नाही तर थांबत नाही किती घरी। जबाबदारी, न्याय